आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तिथंच बोलायचं होतं जरा. हा बोला. ऍक्च्युली आम्हाला तुमचा चहा प्रचंड आवडलाय, त्यामुळे मी माझ्या बॉसशी तुमची मीटिंग फिक्स केली. मीटिंग? सॉरी, मला कळलं नाही तुम्ही कशाबद्दल बोलताय. असं आहे, आम्हाला सर्वांना असं वाटतंय की आमच्या कंपनीमध्ये दोन्ही वेळचा चहा तुम्ही द्यायला हवा. हा, अच्छा. खरं सांगू, मला पण आवडेल हे. खरं तर आम्हाला तुमचा चहा खूपच आवडलाय. सॉरी, पण रोज तिथे येणं आम्हाला शक्य होणार नाही. नाही, काही हरकत नाही. मी तुमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला डिलिव्हरी देऊ शकतो. थँक्स. सॉरी हा, खरं तर मी तुम्हाला विचारून मगच बॉसशी बोलायला पाहिजे होतं. अहो नाही हो, तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? मी एवढं करताय माझ्यासाठी तेच खूप आहे. मग येताय ना उद्या चहा घेऊन? हो, येईन ना मी. ठीक आहे, मग मी वेळ आणि ऍड्रेस तुमच्या या नंबरला मेसेज करतो. उद्या मस्त चहा घेऊन या. मला खात्री आहे बॉसला तुमचा चहा नक्कीच आवडेल. चालेल ना, मी पूर्णपणे माझ्याकडून प्रयत्न करेन. येतो मी उद्या. ओके, ठीक आहे, ठेवतो मग मी फोन. भेटूयात उद्या. हो चालेल. हे गिरिजाला सांगायला हवं. नाही, नको. आधी हे काम मिळू दे, मग मी तिला सरप्राईज देईन. क्या बात है विक्रांत. पण मी रागवलोय ना तुझ्यावर. आता काय झालं? आता तर बरा होतास. मला सांग, तुझा बेस्ट फ्रेंड कोण आहे? कोण आहे बरं माझं बेस्ट फ्रेंड? एवढा विचार करावा लागतोय? एवढा विचार करावा लागत असेल तर चाललो मी. कोणाला काही पडलीच नाहीये. दोस्तीत कुस्ती करतात. राजा, तूच माझा बेस्ट फ्रेंड आहेस रे. आहे ना? मग इतकं सगळं घडलं तरी मला का नाही सांगितलंस? अरे काय घडलंय? अजून कॉन्ट्रॅक्ट पण मिळालं नाही. तरी तुम्हाला सांगायला हवं होतंस विक्रांत. पण गिरिजाला सांगितलंयस का? तिला पण सांगितलेलं नाहीये मी, आणि तू पण सांगू नकोस. तिला सरप्राईज द्यायचंय. ते सरप्राईज वगैरे ठीक आहे, पण तिला सांगितलं असतं तर तिलाही आनंद झाला असता. अजून कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं नाहीये राजा. उगाच तिला पण कशाला आशेवर ठेवायचं? असं काही होणार नाहीये. कॉन्ट्रॅक्ट तुलाच मिळणार आहे. लिहून घे, शब्द आहे माझा. आणि सरप्राईजच्या तयारीला लाग. अरे माझा फोन आहे. हा, त्यांचाच फोन आहे. उचल उचल, बोल. हॅलो. देवा, विक्रांतला हे कॉन्ट्रॅक्ट मिळू दे रे. हा ठीक आहे, चालेल. अरे काय म्हणाले? त्यांच्या बॉसनी मला भेटायला बोलवलंय. क्या बात है, जिओ मेरे शेर. अरे अजूनही पाठ दुखतीये माझी. सॉरी सॉरी. पण एक प्रॉब्लेम आहे. काय? दुकान कोण सांभाळणार? अरे फिकर नॉट, मी आहे ना, मी सांभाळतो. तू ये जाऊन. सांभाळशील ना? हो येतो मग मी. हा. सर, मी बोलवलंत मला. अरे मिस्टर विक्रांत, या ना, बसा. हॅव अ सीट. मिस्टर विक्रांत, तुमच्यासाठी खुशखबर आहे. माझ्या सगळ्या पार्टनर्सना तुमच्या चहाची टेस्ट आवडली आहे, आणि आम्ही असं ठरवलंय सकाळ संध्याकाळ 200 लोकांच्या चहाचं कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला द्यायचं. हो, असं काय बघताय? खरंच हे कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला मिळतंय. थँक्यू. अहो थँक्यू तर आम्ही तुम्हाला म्हणायला हवं. तुमच्यामुळे एवढा टेस्टी चहा आम्हाला रोज मिळणार.
हा ऍडव्हान्स चेक घ्या. आय होप तुमच्या चहाची टेस्ट तुम्ही अशीच मेंटेन कराल. सर मी त्याची काळजी घेईन. ऑल द बेस्ट. थँक्यू. येतो. थँक्यू. Brain is a most critical organ in our. तुम्ही करा ना सुरुवात. आई चहा झालाय का तुझा? झालाय मगाशीच त्यांचा. अच्छा झालाय का? ऍक्च्युली ताईला वहिनीचा कॉल आला होता मगाशी. हं? वहिनीला ताईचा कॉल आला होता मगाशी. हा काय बोलली बाय? परत उशीर होणार आहे तिला? नाही नाही ताई म्हणत होता की ताई असं म्हणत होती की. अरे बोला ना पटकन. आधीच पोरीने जीवाला घोर लावून ठेवलाय. का परत काहीतरी लपवताय माझ्यापासून? नाही 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 आई तुम्हाला वाटतंय तसं नाहीये. हा तुला वाटतं तसं काही नाहीये. ऍक्च्युली ताई म्हण. अरे सांगा ना पटकन. काय त्यांच्या घरी जेवायला बोलवलंय आज. सगळ्यांना आमंत्रण आहे आग्राचं. सगळ्यांना? हो. जेवायला कशाला बोलवलंय गो? ते ताईंना पण नाही माहित. हा तर जेवायला बोलवलंय म्हणजे काहीतरी चांगलंच कारण असेल नाही? हो मला वाटतं काहीतरी सरप्राईज असेल त्याचं. मग तिकडे गेल्याशिवाय कसं कळणार आपल्याला? नाही काय? नाही म्हणजे हा बरोबर ना. हा मग मग जाऊया ना आपण. बघू बघू. आई माझा चहा राहिलाय. मला आता आठवलं. मी आलो चहा. मगाशी नव्हता घेतला मी. ये ना जरा मला चहा गरम करून दे. का बोलवलं असेल विक्रांतने? महेशरावांना नक्की माहित असेल. नाही त्यांना विचारूनच मला तिथे जायला पाहिजे. नाही तर मी तिथे जायचे आणि घोळ व्हायचा. थँक्यू. ताई मी घरी जाते. हा ठीक आहे. ताई तू ना जयंत सरांबरोबरचं सेशन बघायला हवं होतं. खूप मस्त शिकवलं त्यांनी मला. तुला माहितीये बरं झालं मी मेंटॉर चेंज नाही केले. तुला असं वाटत असेल तर ठीक आहे. मला नाही असं वाटत. ताई असं का बोलतेस तू? अनुभव सुचित्रा. तुला माहितीये ना कितीही काही केलं तरी कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच असतं. आणि या डॉक्टर जयंतचं तसंच आहे. म्हणूनच म्हणतेय त्यांच्या आहारी जाऊ नकोस. जरा लांब राहा. जप. बरं कळतंय मला. मी काय म्हणते तू निघतेस का घरी? नाही तू निघत असशील तर मग मी थांबते तुझ्यासाठी. 5 मिनिटं थांब. एकत्रच जाऊ. चालेल. आणि तसंही आपल्याला घरी जाऊन आवरून लगेच निघायचंय. का? आपण बाहेर जातोय. विक्रांतच्या घरी जेवायला जायचंय आपल्याला. हॅन्सम जीजू. काही स्पेशल आहे का ग? माहित नाही अजून. सरप्राईज आहे म्हणून म्हणालाय. मग लवकर तयार होऊन निघू आपण. चालेल. अरे व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज.
काय मयेकरांची काही महाचर्चा वगैरे रंगली की काय हॉस्पिटलमध्ये? नाही सर, ऍक्च्युली ताई आणि मी सोबत जायचं ठरवत होतो. ब्रिलियंट आयडिया, ब्रिलियंट आयडिया. यू शुड डू दॅट. हा नाही म्हणजे कसं आहे, तुम्ही तुमच्या बहिणी बरोबर ट्रॅव्हल केलं तर तुम्हालाही कन्व्हिनियन्स आहे नाही का? मिस गिरिजा मयेकरांसारखे तुम्ही पण पंक्च्युअल व्हाल. मिस गिरिजा मयेकर, तुम्हाला एक सांगू का, आतापर्यंत मग केक कट करून पार्टीला सुरुवात करूया, काय बोलतो? हो चालेल, मला केक खायचाय. विक्रांत, काका नाही येणार आहेत. नो आयडिया. डिअर विक्रांत, कॉंग्रॅच्युलेशन्स अँड लॉट्स ऑफ लव्ह माय सन. बाबा नाही येणार आहेत का? नाही. का? अरे त्यांना एका महत्वाच्या कामानिमित्त पुण्याला जावं लागलं, पण ते म्हणाले की मी नसलो तरी मी केक पाठवून माझ्या लेकाचं तोंड गोड करणार. असं कसं करू शकतात रे बाबा? बाबांना फोन लावून बघतो. लागत नाहीये. विक्रांत, इट्स ओके. त्यांना वाटलं असेल तिथून लेकाचं तोंड गोड करावं असं. त्याला काय अर्थ आहे गिरिजा? विक्रांत, अरे असेल काहीतरी महत्वाचं काम. तू केक काप बघू. गिरिजा, हे यश फक्त माझं एकट्याचं नाहीये, आपल्या दोघांचं यश आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स विक्रांत. अरे यार, आपण कशाला आलो इथे? टाळ्या वाजवायला का? चला चला आपण घरी जाऊ. चला चला चला. चित्रा, ठीक आहे. थँक्यू. विक्रांत, कॉंग्रॅच्युलेशन. मी राहिलो ना. ठीक आहे, धर. थँक्यू. काय ग, बरं वाटतंय? हा, आता बरी आहे एकदम. का स्वतःला त्रास करून घेतेस? हा, त्रास कसला? दिवसभर बसून असते घरात. हो, आणि डोक्यात सतत विचार चालू असतात, त्याचं काय? आता तुमच्या सगळ्यांची काळजी वाटते मला, त्याला काय करू मी? खरं सांगू, मला ना तुझं वागणंच कळत नाही. का आता काय केलं मी? तूच म्हणायचीस ना की विक्रांत सारखा गुणी मुलगा कुठे शोधून सापडणार नाही, आणि तूच त्याला आता या परिस्थितीमध्ये आणून उभं केलंस. म्हणजे माझं चुकलंय असंच वाटतंय ना तुला? नाही नाही, तुझं चुकतंय असं मला म्हणायचं नाहीये, पण तुझं वागणं मला खटकतंय. म्हणजे अचानकच
विक्रांतने स्वतःला सिद्ध केलं पाहिजे असं तुझं म्हणणं होतं, त्यामुळे तू त्याच्याशी नीट बोलत नव्हती. त्याच्या दुकानाच्या उद्घाटनाला पण तू आली नाहीस आणि आज अचानक त्याच्या घरी जायला तू तयार पण झालीस. आई का असं वागतेस? माझे हात बांधलेत बाळा, कसं सांगू तुला. मी दोघांच्या सुखासाठीच हे नाटक करते. आई आई नेमकं काय चालू आहे तुझ्या मनात? काही प्रश्नांची उत्तरं वेळ आल्यावरच दिलेली चांगलं असतं. आई हो, पण या सगळ्याचा त्या दोघांना त्रास होतोय त्याचा काय? अरे दगडाला पण देव पण येण्यासाठी टाकीचे घाव सोसावे लागतात. मग आपण तर माणसंच आहोत. जे सहज मिळतं ना त्याची किंमत नसते माणसाला. एक विचारू, तुलाही त्यांचं लग्न व्हावं असंच वाटतं ना? हे बघा आल्या तिघी. तुम्हालाच फोन करणार होतो, म्हणलं एवढ्या वेळ झाला अजून कसं नाही आले? कशी झाली पार्टी? किती लोकांची ऑर्डर मिळाली विक्रांतला? तुला कसं कळलं विक्रांतला ऑर्डर मिळालीये? नाही, त्याने जेवायला बोलवलं ना, मग काहीतरी चांगली बातमी असणारच म्हणून अंदाज बांधला गो मी. एक मिनिट, म्हणजे विक्रांतला खरंच ऑर्डर मिळाली? हो रे, 200 लोकांच्या चहाचं कॉन्ट्रॅक्ट मिळालंय त्याला. काय सांगतेस काय? क्या बात आहे. अरे तिकडे ना खूप मज्जा आली. आम्ही केक कट केला, तुम्ही ना यायला हवं होतं. अगं मला यायला आवडलंच असतं, पण आईची तब्येत नव्हती ना बरी, म्हणून मी थांबलेलो. आई आता कसं वाटतंय? बरी आहे आता, एकदम बरी. ठीक आहे, उद्या मी आहे तुझ्या बरोबरच. अगो कशाला? एवढं काय झालं नाहीये मला. अगं आई उद्या मला सुट्टीच आहे. हा आई तुला सुट्टी आहे पण मला जावं लागेल. चला मी लवकर झोपते आता. गुड नाईट. मी पण आवरते. मी पण फ्रेश होते. पण बरं झालं मला घरापर्यंत सोडलं सरांनी. अरे बरं झालं काय? अहो मी हिला सांगत होतो वेट फ्लोर आहेत, धांदरटपणाने पडली. मग तिच्या त्या अवस्थेत मनाला नाही हो पटलं तिला एकटीला घरी सोडावं, म्हणून मी आलोय तिच्या बरोबर. मिस गिरिजा मयेकर, मला माहितीये तुम्हाला मी इथे येणं आवडलं नाहीये. नाही दिसते तुमच्या चेहऱ्यावर, पण दॅट्स ओके. मी निघतच होतो. ही बॅग. एनिवे आय एम रिअली सॉरी. मी निघतो. सर तुम्ही सॉरी का म्हणताय? ऍक्च्युली आम्ही सगळ्यांनी मिळून तुम्हाला थँक्यू म्हणायला हवं. काय गो तू अशी धडपडते? आई मी का मिसेस मयेकर मी तुम्हाला आई म्हटलं तर चालेल? हा काय झालंय? फार काही लागलं नाहीये तुमच्या मुलीला. आय हॅव टेकन केअर ऑफ इट. आणि आई सरांनी पेनकिलर दिलीये मला, सो बरं वाटेल. डोंट वरी. पण त्याबरोबर तुम्हाला आराम सुद्धा करायला हवा. हो सर मी आराम करेन. प्राची बाय पाणी आण त्यांच्यासाठी. हो हो. तुम्ही उभे का? बसा ना. बस. हा बसा ना.
हॅव अ सीट. हा सुपर. बघू जरा. तसं मी चेक केलंय. स्प्रे नाही साधं. ताई 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 हळूहळू दुखतंय हळू प्लीज. हो हो हा आहे बघा. आत्ताच घाई करण्याची काही गरज नाही. मी तुम्हाला काही व्यायाम सांगेन, ते सूज उतरल्यानंतर करायचे, लगेच नाही. हा मी बघते काय करायचं ते. आई माझं ना असं होतं, कधी कधी विसरूनच जातो. तुमच्या घरात सिटी हॉस्पिटलची हेड नर्स आहे, ती इथे आहे म्हटल्यावर मला काळजी करण्यासारखं काहीच नाहीये. बघिने तुम्ही चिकल्याला घरी घेऊन आलात, धन्यवाद. अहो आई, आभार मानून ना तुम्ही मला परक करताय. आणि आभार कसले मानताय? एखाद्या माणसाला मी आपलं म्हटलं ना की मी त्याच्यासाठी काहीही करायला तयार असतो. नाही, माझ्या आयुष्याचं प्रिन्सिपलच आहे, मी प्रत्येक पेशंटला आपला पेशंट म्हणून म्हणतो. आणि ह्या तर मिस गिरिजा मयेकरांची बहीण आहे, मग तर त्यांना स्पेशल ट्रीटमेंट द्यायलाच लागेल, म्हणून मी जातीने सोडायला आलोय ना. मिस गिरिजा मयेकर त्या म्हणत होत्या मी रिक्षाने जाते, पण मी म्हटलं नाही, असं कसं चालेल. पण या अवस्थेत त्यांना एकटीला रिक्षाने सोडलं असतं तर तुम्ही मला सोडलं असतं का? बरोबर आहे की नाही मिस गिरिजा मयेकर? प्राची, बाय चाय आण त्यांच्यासाठी. अरे नको नको नको, कसल्या फॉर्मॅलिटीज करताय? अहो माझंच घर आहे, म्हणजे आपलंच वाटणारं तुमचं घर आहे. आणि हॉस्पिटलमध्ये माझे पेशंट्स पण वेट करत असतील, म्हणून मला निघायला हवं. नक्की येईन पुन्हा तुमच्या हातचं जेवायला. अहो तुमच्या मुलीकडनं किती स्तुती ऐकली तुमच्या जेवणाची. नक्की आहे. आता निघतो मी. टेक केअर ऑफ युअर सेल्फ. आणि हो मिस गिरिजा मयेकर, प्लीज यांची काळजी घ्या. अँड आय इन्सिस्ट. तिला इथपर्यंत सोडल्याबद्दल थँक्यू. बघितलं आई, पुन्हा फॉर्मॅलिटी करते. काहीही मदत लागली तर मला फोन करायचा. 24/7 आय एम अवेलेबल फॉर यू. शुअर सर. आणि थँक्यू सो मच. येतो येतो आई, येतो. बघ आई, जयंत सर चांगले आहेत ग. सुचित्रा, तुला ना माणसं अजून कळत नाही. कोणावरही विश्वास ठेवून मोकळी होतेस तू. ताई असं काही नाहीये काही, मलाही माणसं कळतात. सुचित्रा अगं तू कोरियर कुणाचं आहे? सुचित्रा मयेकर. आता कोणाचा फोन इलो? शेठ मोरे बोलतोय. हा, मी रमाकांत मयेकर बोलतोय. माहितीये शेठ? माहित आहे ना. मग काय शाल आणि श्रीफळ घेऊन येऊ, तुझा सत्कार करू? तसं नाही शेठ, ते राहिलेले पैसे घ्यायला कधी येऊ म्हणून फोन केला होता. होय काय? अरे वा, लाज वाटणं नाही का रे पैसे मागण्यासाठी तोंड उघडताच? ते एक बारीकसा काम दिलं होतं, त्याचं काय झालं? मी तुमका काय बोललो होतं? त्या माणसाला मारायची. मग मोडलास? माका वाटला होता त्या विक्रांतला तोडून ठेवशात तुम्ही. अरे ऑर्डरवर ऑर्डर घेत चाललो तो शिरला का ना. अहो शेठ, पण ती माणसं. त्या बघ, माका काय कारण देऊ नको.
आता ह्याच्या पुढे 1 रुपये पण मिळायचो नाही तुमका. जा काय करू त्यांना तर करा. शिरला का ना? म्हणजे विक्रांतवर हल्ला करणारी माणसं ह्यांची होती. आता गप्प बसून चालणार नाही, यांना जाब विचारायलाच हवा. नाही निखिल, ही करेक्ट वेळ नाहीये. आत्ता विचारलं तर ते कबूलच नाही करणार. त्यासाठी योग्य वेळेची वाट बघावी लागेल. मला मेंटॉर चेंज करायचा नाही. प्रॉब्लेम काय आहे मला सांग ना. अगं जयंत सर काय वाईट आहे, ते पण चांगलेच आहेत ना. काही झालं तरी मी मेंटॉर चेंज करणार नाहीये. आत्ता विक्रांतला सुचित्राचं काय चाललंय हे सांगायला नको. तो आधीच त्याच्या व्यापात आहे, त्यात हे टेन्शन नको. विक्रांत, हा अरे काय करतोयस? कांदा कापतोय गिरीजा. हो अरे, पण कशासाठी? आज पिठलं भात खायची इच्छा झाली, म्हटलं कांदा कापू. या कांद्याने रडवलं ग. दे इकडे, मी करते. नाही नाही, करतो मी. आता असं वागणार आहेस तुझ्या लाडक्या बायकोशी? लाडकी बायको आहे म्हणून तर म्हटलं मी करतो. दुसरं कोणी असतं तर जसं काय दुसरी कोणी असती तर तिने सगळं करूनच दिलं असतं. अगं नाही, करतो मी. दे इकडे, दे म्हंटल ना. करतो मी. दे. बरं, मी डबा आणलाय, त्यात भाजी आणि भाकरी आहे, तर आपल्याला दुसरं काही करायला नको. म्हणजे आज पिठलं भाकरी खायला मिळणार आहे. असा का बघतोयस? नाही नाही, ते कांदा कसा कापतेस ते बघत होतो. खरं? खोट? गिरिजा खरं सांगू, तुला बघत होतो डोळे भरून. काय? काय नाही.
अरे देवा, विक्रांतला फोन करायचा राहूनच गेला. हॅलो विक्रांत. हा गिरिजा बोल. काय रे शिंकतोयस? सर्दी झाली आहे? हो ग, थोडा खोकला आणि जरा घसा पण दुखतोय. तुला पण व्हायरल इन्फेक्शन झालेलं दिसतंय. अरे आजकाल सगळीकडे साथ सुरू आहे. काय माहिती कसं झालंय. अरे विक्रांत, आवाजही बदललाय तुझा. तू तू दिवसभर कोमट पाणी पित राहा, बरं वाटेल. हो चालेल. तू एक काम कर, काढा घे, रात्री झोपताना हळद दूध घे आणि सकाळी उठल्यावर वाफ घे. आणि हो, मी तुला काही औषधं टेक्स्ट करते, ती घेत राहा. गिरिजा काय काय करू मी? एवढं काही झालेलं नाहीये, ठीक आहे. असं कसं म्हणतोस तू? काळजी घ्यायला नको का? मी जे जे सांगते ना ते सगळं करायचंय. हसतोयस काय? मला कळत नाही, मी माझ्या बायकोशी बोलतोय की नर्सशी बोलतोय. तू बायको कम नर्सशी बोलतोयस. हे बरं आहे, बायको नर्स असली ना, कुठली मेडिसिन घ्यायची, काय उपचार करायचे याचे ऑप्शन पटापट देते. थट्टा करतोयस? एवढी हिंमत आहे का ग माझी गिरीजा? जा ना विक्रांत. बरं प्लीज तू गरम पाणी पित राहा आणि जाता जाता मी तुला औषधं देऊन जाते. ओके? ऐकतोयस का? हो राणी सरकार, हो. विक्रांत, अरे किती खोकतोयस? ऐक ना, आज सुट्टी घे, घरी जा आणि आराम कर. आराम? नाही ग, अगं मला चहा घेऊन जायचंय कंपनीमध्ये. पहिला दिवस आहे, आजच दांडी मारू? नको नको. अरे मी विसरूनच गेले. विक्रांत. गिरिजा, तू काळजी नको करू, एवढं काही झालेलं नाहीये मला. बरं ठीक आहे. ऑल द बेस्ट. आता कसं? थँक्यू. मी तुला भन्नाट उपाय सांगू का? लगेच बरा होईन मी. काय? मला प्रेमाने फक्त आय लव्ह यू म्हण. विक्रांत, अरे काही काय, घरी आहे मी. ठेवते मी फोन. अगं ऐक तर. बाय. हॅलो वहिनी. वहिनी. हा ताई. स्वयंपाक झालाय? हो. मग मला लगेच विक्रांतसाठी डबा भरून दे ना. त्याची तब्येत पण ठीक नाहीये, त्याला डबाही देईन आणि औषधही देईन. काय झालंय? काही झालं नाहीये, सर्दी खोकला झालाय थोडं. अहो मग त्याला ज्येष्ठ मध, आलं आणि तुळस घातलेला चहा घ्यायला सांगा, सगळी सर्दी मोकळी होईल. मला सुचलंच नाही ग. बरं चल, मी चहा करते आणि त्याला नेऊन देते. मी थर्मास शोधते. चला. फोन करतो हिला. काय ना. ऐक ना ऐक ना, आता फोटो एक पापा पाठ. हॅलो हॅलो. फोन ठेवला? माझा फोन ठेवला आहे. झालाय माझ. टाइमपासच नाहीये माझ्या. माझ्या पपेटला फोन करतो ना. टाइमपासच टाइमपास. काय नाव हिचं? सुचित्रा. जयंत सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. पाय कसा आहे तुमचा? सर स्वेलिंग अजून तसंच आहे. हो हो, मी दिलेल्या गोळ्या घेताय ना तुम्ही? सर घेतल्या सर, पण आता काही दिवस मी हॉस्पिटलला नाही येऊ शकणार. हा एक्झॅक्टली, मी तेच सांगायला तुम्हाला फोन केला होता की तुम्हाला हॉस्पिटलमध्ये अजून काही दिवस यायची गरज नाही. तुम्ही आराम करा. हो सर, पण अभ्यास.
तुम्ही आता घरीच आहात ना, मग घरी बसून अभ्यास करतच असाल. हो सर करते, पण डाऊट त्याचं काय करू, आणि एक्झाम पण जवळ येते. हा मात्र एक मोठा प्रॉब्लेम झालाय. काय कराल तुम्ही? एक ऑप्शन आहे माझ्याकडे. काय? मी तुमच्या घरी येऊन तुम्हाला शिकवतो. घरी? का काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही, असं काही नाहीये, उगाच माझ्यामुळे तुम्हाला त्रास नको ना. तुमच्यामुळे आणि मला त्रास नाही हो, नाही. अहो मी तर एक मोठा सर्जन बघतोय तुमच्यात, आणि या मोठ्या सर्जनच्या करिअरला माझा छोटासा खारीचा हातभार लागला तर मीच कृतकृत्य होईल. काय करायचं मग? सर मान्य आहे सगळं, पण सर माझ्यामुळे तुम्हाला उगाच त्रास मला काही पटत नाहीये. त्यापेक्षा आपण फोनवर डाऊट्स क्लिअर करूयात. नको. अहो मेडिकलचे डाऊट्स आहेत ते काय संध्याकाळी भाजी कुठली करायची, बटाट्याची का भेंडीची, हे असं आहे का? अहो मेडिकलचे डाऊट आहे. तुमचं मिसअंडरस्टँडिंग झालं तर म्हणून म्हणतोय. तेही आहेच. काय हो, आणि मी तुम्हाला खरं सांगू का, माझं मत हे ऑनलाईन वगैरे शिकवणं ना मला ते आवडतच नाही. म्हणून म्हटलं सगळं जे काय व्हावं ते स्टुडंटच्या बरोबर प्रॅक्टिकल. काय म्हणता? काय म्हणता? हॅलो. अहो तुम्ही तर एकदम गप्प झालात. काय झालं? सर ते गिरिजा मयेकर यांना आवडेल नाही आवडणार याचा विचार करताय ना? ऍक्च्युली हो. आता कसं आहे बघा, हॉस्पिटलमध्ये तुमच्या ताईला माझ्या ऑर्डर्स फॉलो कराव्या लागतात, पण आता तुमच्या घरी मला नाही माहिती कोणाच्या ऑर्डर्स चालतात. म्हणजे त्यांचा स्वभाव बघता त्यांच्याच ऑर्डर तुम्हाला सगळ्यांना फॉलो कराव्या लागणार नाही का? असं मला कळला तुमचा प्रॉब्लेम. मी काही येत नाही, म्हणजे त्यांना प्रॉब्लेम होणार असेल तर मी काय येऊ? सर नाही होणार तिला प्रॉब्लेम. शेवटी प्रश्न माझ्या अभ्यासाचा आहे. तुम्ही या सर. आर यू शुअर? येस सर, आय एम शुअर. देन इट इज डन. मी तुम्हाला शिकवायला तुमच्या घरी येत जाणार आता. चालेल सर, आणि थँक्यू. अरे थँक्यू नंतर म्हणा. आधी मला शिकवायला तर येऊ दे तुमच्याकडे. अरे मला वाटतं बाहेर पेशंट आलेत. मी ठेवतो फोन. मी येतो तुमच्या घरी शिकवायला तुम्हाला. ठीक आहे सर, बाय. ओके बाय. मिस हेड नर्स गिरिजा मयेकर, दुखरी नस माझ्या हाताला लागली तुमची. आता मजा येणार बॉस. आता लय धमाल येणार. अरे आलास? हो आलो. ये बस. देवा. घे. थँक्यू.